माझा जन्म पुण्याचा आहे आणि मी लहानपणापासून बघते की एक साधारण 9-10 वाजता वगैरे पुणे सगळं बंद झालेलं असायचं. पण आता तसं कल्चर नाही राहिलेलं आहे. नळ स्टॉप वगैरे तुम्ही एरिया बघाल तर तिथे अजूनही 11-12 किंवा त्याच्यानंतर सुद्धा तुफान गर्दी असते तरुण लोकांची वगैरे, की चहा, पोहे वगैरे ह्या गोष्टी तिथे रात्रीच्या मिळतात. तर तसंच क्लाउड किचनमध्ये सुद्धा रात्रीच्या तुम्हाला गोष्टी मिळू शकतात का, अवेलेबल होऊ शकतात का फूड आयटम्स? चांगला प्रश्न केला. लक्षात घ्या, भूकेला वेळ नाहीये. ते तर आहे. बरोबर. तुम्हाला सकाळी भूक लागू शकते, तुम्हाला दुपारी लागू शकते आणि तुम्हाला मध्यरात्री सुद्धा लागू शकते. मुद्दा असा आहे की ज्यावेळेस मला भूक लागते त्यावेळेस मला फूड पाहिजे किंवा मला अन्न पदार्थ पाहिजे. तुम्ही जसं मगाशी म्हणाला की नळ स्टॉप सारखं जी आता बरेच गर्दी होते, मी पण ती अनुभवलेली गर्दी आहे. कारण एकदा असं झालं की मी बाहेरून आलो आणि मी नळ स्टॉपला उतरलो. त्याचं स्पेसिफिक कारण होतं की कारण खाद्यपदार्थ तिथे रात्री मिळणार. क्लाउड किचन ही अशी संकल्पना आहे की ती 24 तास चालू शकते. आणि मी असं समजतो की सगळ्यात जास्त तुम्हाला क्लाउड किचन सेल कधी देईल तर तो रात्र आहे. त्याचं कारण का? त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणाला की मध्यरात्री फक्त नळ स्टॉपलाच गर्दी का होते? तिथे रेस्टॉरंट्स असतात, तिथे रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल, बरोबर आहे. पण इतरत्र मात्र सामसूम असतं. लोक तिथे एकत्र येतात. क्लाउड किचनचा हा बेनिफिट आहे की तुम्ही लोकांना इझिली अवेलेबल आहात. आता तिथे सुद्धा तुम्हाला जायची गरज नाहीये. तुम्ही जर क्लाउड किचन चालू केलं तर लोक तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर मागून तुम्ही ते सर्व्ह करू शकता. आणि रात्रीचा जो सेल आहे ना तो डेच्या सेल पेक्षा अधिक जास्त तुम्हाला दिसेल. त्याचं कारण काय? कारण तुम्हाला कॉम्पिटिशनला कोणीच नाहीये, सगळे झोपलेले आहेत. पूर्ण पुणे शहरातली जे फूड इंडस्ट्री आहे ती झोपलेली आहे. क्लाउड किचन रात्रीचं चालू ठेवल्यामुळे मी स्वतः पाहिलेलं आहे की त्याचा जो सेल आहे हा दुप्पट वाढलेला दिसतो. तर त्यामुळे बिनधास्त रात्री क्लाउड किचन चालू ठेवा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता महाराष्ट्र शासनाने आता एक परिपत्रक काढलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लाउड किचन तुम्ही 24 तास चालू ठेवू शकता. तुम्हाला अडवण्यासाठी कोणीही येणार नाही.